Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 30 of chapter number 6 indices from 7th standard mathematics. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 50वर प्रॅक्टिस सेट 30 दिलेला आहे. यामध्ये फक्त फर्स्ट क्वेश्चन आहे, वन क्वेश्चन आहे, फाइंड द स्क्वेअर रूट आणि इथे काही नंबर्स दिलेले आहेत. सो आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा आहे. प्रॅक्टिस सेटमधील हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याआधी आपण स्क्वेअर रूट म्हणजे काय ते समजून घेऊयात. सो हे पहा, इथे आपण नंबर 6 घेतला आणि नंबर 6ला जर 6नेच मल्टिप्लाय केले तर याला आपण कशा प्रकारे राईट करतो. आता इथे 6 किती टाइम्स आहे, 2 टाइम्स आहे. मग आपण कसे राईट करतो, 6 रेज टू 2 और 6 रेज टू द पॉवर 2. त्याचप्रमाणे आता इथे आपण नंबर 8 घेतला आणि या नंबर 8ला आपण जर 8नेच मल्टिप्लाय केले तर आपण कसे राईट करतो. येस, व्हेरी गुड, 8 रेज टू 2. मग जेव्हा कधी कोणत्याही नंबरची पॉवर ही 2 दाखवलेली असते तेव्हा त्याला आपण स्क्वेअर असे म्हणतो. आता कोणत्याही नंबरचा स्क्वेअर रूट कसा फाइंड आउट करायचा, हे पहा, इथे हे जे साईन आहे याला म्हणतात स्क्वेअर रूटचे साईन आणि याच्या आतमध्ये आपण राईट करूयात नंबर 64. 64चा आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा आहे. मग 64ला आपण कशा प्रकारे आणखी राईट करू शकतो, अशा प्रकारे 8 मल्टिप्लाइड बाय 8 स्क्वेअर रूटमध्ये. आता इथे 8 2 टाइम्स आहे ना, मग हा स्क्वेअर रूट आपल्याला इथून काढायचा असेल तर आपण काय करू शकतो, आपण इथे फक्त 8 राईट करू शकतो. याचाच अर्थ काय की 64चा स्क्वेअर रूट आहे 8. 8ला आपण 8नेच मल्टिप्लाय केले तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 64. आय होप आता तुम्हाला कळालं असेल की स्क्वेअर म्हणजे काय आणि स्क्वेअर रूट म्हणजे काय. आता आपण सॉल्व्ह करूयात प्रॅक्टिस सेट 30. यामधील फर्स्ट क्वेश्चन आहे 625चा आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा आहे. इथे समजून घ्या, 625 हा स्क्वेअर दिलेला आहे आणि याचा स्क्वेअर रूट काय आहे ते आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. आपण समजून घेतलेले आहे की स्क्वेअर म्हणजे काय आणि स्क्वेअर रूट म्हणजे काय. सो इथे आपल्याला स्क्वेअर दिलेला आहे आणि स्क्वेअर रूट फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. आता इथे आपण इतका मोठा नंबर आहे याला आपण स्क्वेअर रूट कसा फाइंड आउट करणार 625चा, तर याचे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करून आपण अगदी सोप्या पद्धतीने कोणत्याही नंबरचा स्क्वेअर रूट फाइंड आउट करू शकतो. चला तर मग तुम्हाला माहीत आहे प्राईम फॅक्टरायझेशन मेथड कसे फाइंड आउट करायचे. प्राईम फॅक्टर्स इथे अशा प्रकारे ड्रॉ करायचे आणि 625 इथे राईट करणार. आता 625ला कोणत्या स्मॉलेस्ट प्राईम नंबरने आपण डिवाइड करू शकतो. 2ने करू शकतो का, नाही, कारण इथे युनिट प्लेसवर 5 आहे. 3ने करू शकतो का, डिजिट सम करून पहा किती येते डिजिट सम. 6 + 5 किती, 11. 11 + 2 13. सो 13 3च्या टेबलमध्ये नाही आहे, सो 3ने आपण नाही डिवाइड करू शकत. नेक्स्ट प्राईम नंबर कोणता आहे 5. 5ने करू शकतो का, तर हो करू शकतो, कारण इथे युनिट प्लेसवर 5 आहे. सो चला आपण डिवाइड करूयात. 5 1 जार 5 आणि त्यानंतर इथे 6मधून 5 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो. मग 5 2 जार 10 आणि इथे मग 2 रिमेनिंग राहणार. 12मधून 10 सबट्रॅक्ट केल्यानंतर आणि इथे येणार 25. सो 5 5 जार 25. आता 125ला कोणत्या प्राईम नंबरने आपण डिवाइड करणार, तर 5ने. सो 5 2 जार 10, 12मधून 10 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 राहतात, मग इथे पुन्हा होणार 25. सो 5 5 जार 25. देन अगेन 5 आपण 5ने डिवाइड करणार. 5 5 जार 25. ओके, आता इथे आपण हे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट केलेले आहेत 625चे. ते आपण इथे राईट करून घेऊयात. 5 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 5, 4 टाइम्स 5 आहेत. आता आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेले आहे, फाइंड द स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. कशाचा, तर 625चा. आपल्याला माहीत आहे स्क्वेअर रूटचे साईन, सो स्क्वेअर रूटमध्ये आपण 625 राईट केलेले आहे. आता हे 625चे प्राईम फॅक्टर्स आहेत, त्यांना सुद्धा आपल्याला स्क्वेअर रूटमध्येच राईट करावं लागणार, ओके नाही, कारण आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा आहे. आता इथे 5 5 2 टाइम्स 5, सो इथे आपण अशा प्रकारे करूयात आणि इथे सुद्धा आपण असे कॉमन फाइंड आउट करूयात. आता हे 5 मल्टिप्लाइड बाय 5 यातील एक कॉमन 5 आपण खाली राईट करून घेऊयात आणि यातील एक कॉमन 5 आपण इथे खाली राईट करून घेऊयात. म्हणजे
हे स्क्वेअर रूटचे साईन इथून निघून जाईल आणि आपल्याला काय मिळणार आहे आन्सर मग स्क्वेअर रूट ऑफ 625. सो 5 मल्टिप्लाइड बाय 5 किती 25. सो 625चा स्क्वेअर रूट काय झाला 25. किती इझी आहे. चला नेक्स्ट पाहूयात आता आपण. नेक्स्ट नंबर दिलेला आहे फाइंड आउट करण्यासाठी स्क्वेअर रूट 1225. प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करून घेऊया. याला सुद्धा आपल्याला 5नेच डिवाइड करावं लागणार कारण इथे युनिट प्लेसवर 5 दिलेला आहे. चला 5ने डिवाइड करूयात. हे पहा अशा प्रकारे डिवाइड केल्यानंतर आपल्याला 1225चे प्राईम फॅक्टर्स मिळणार आहेत. सो इथे राईट करून घेऊयात. 1225चे प्राईम फॅक्टर्स 5 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 7. स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे की नाही आपल्याला. मग स्क्वेअर रूटच्या साईनमध्ये आपण 1225 राईट करणार इज इक्वल टू हे जे प्राईम फॅक्टर्स आहेत ते सुद्धा स्क्वेअर रूटच्या साईनमध्ये येईल. आता इथे कॉमन काय आहे तर 5 आणि 7. पहा 5 आणि 7. सो इथे आपण ते राईट करून घेऊयात. 5 मल्टिप्लाइड बाय 7. 5 मल्टिप्लाइड बाय 7 किती होतात 5 7 35. सो 1225चा स्क्वेअर रूट काय झाला 35. सो हे झाले आपले फायनल आन्सर. नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहे 289चा स्क्वेअर रूट. सो चला प्राईम फॅक्टर्स राईट करूयात. 289 इथे राईट करणार. आता याला आपण कोणत्या प्राईम नंबरने डिवाइड करू शकतो. याला आपण डायरेक्ट 17ने डिवाइड करू शकतो कारण 2ने करू शकत नाही. इथे युनिट प्लेसवर 9 आहे. 3ने करू शकतो का डिजिट सम करून पहा. 9 + 8 17 17 + 2 19 तर नाही. त्यानंतर 5ने करू शकत नाही. ओके नाही. असे आपण जर चेक करत गेलो तर आपल्याला डायरेक्ट लक्षात येणार आहे की 17 या प्राईम नंबरनेच आपण 289ला डिवाइड करू शकतो. सो 17ने 289ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 17. 17 17 जार 289 देन 17 1 जार 17. सो प्राईम फॅक्टर्स इथे राईट करूया. 17 मल्टिप्लाइड बाय 17. स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा आहे आपल्याला 289चा. सो इथे कॉमन काय आहे 17 मल्टिप्लाइड बाय 17 कॉमन 17च आहे. सो इथे आपण राईट करून घेऊयात. स्क्वेअर रूटमध्ये 17 मल्टिप्लाइड बाय 17 आणि कॉमन 17 इथे राईट करून घेऊयात. सो स्क्वेअर रूट ऑफ 289 किती आहे 17. सो दिस इज आवर फायनल आन्सर. नेक्स्ट पाहूयात. 4 नंबरला दिलेले आहे 4096. प्राईम फॅक्टर्स राईट करूयात. आता इथे 4096 हा खूप मोठा नंबर आहे. त्याचे खूप सारे प्राईम फॅक्टर्स असणार आहेत. त्यामुळे इथे आपण अशा प्रकारे लॉंग लाईन ड्रॉ केलेली आहे. इथे राईट करूयात 4096. आता इथे 6 युनिट प्लेसवर आहे. इवन नंबर आहे. सो 2ने आपण डिवाइड करू शकतो. 2 1 जार 2 अँड देन 0 और 2 20 जार 40. त्यानंतर 2ने 9ला डिवाइड करून पहा. 2 4 जार 8 1 रिमेनिंग राहणार. मग इथे होणार 16. त्यानंतर 2 8 जार 16. पुन्हा आपण 2ने डिवाइड करू शकतो. 2 10 जार 20 2 2 जार 4 2 4 जार 8. पुन्हा आपण 2ने डिवाइड करूयात. 2 5 जार 10 2 1 जार 2 2 2 जार 4. त्यानंतर पुन्हा 2ने 2 2 जार 4 1 रिमेनिंग राहणार. 5मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर त्यानंतर इथे 11 होणार. मग 2 5 जार 10 11मधून 10 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहणार. इथे 12 होणार. मग 2 6 जार 12. आता इथे 2नेच परत डिवाइड करावे लागणार आपल्याला कारण इथे 6 हा इव्हन नंबर आहे. 2 1 जार 2 त्यानंतर 2 2 जार 4 5मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहणार. इथे 16 होणार. मग 2 8 जार 16. पुन्हा 2ने डिवाइड करूया. 2 6 जार 12 2 4 जार 8. परत 2ने 2 3 जार 6 2 2 जार 4. अगेन 2ने आपल्याला डिवाइड करावं लागणार आहे. इथे 2 1 जार 2 अँड 3मधून 2 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहणार. इथे 12 होणार. मग 2 6 जार 12. त्यानंतर 2 8 जार 16 देन 2 4 जार 8 देन 2 2 जार 4 देन 2 1 जार 2. खूप सारे प्राईम फॅक्टर्स इथे 4096चे आपण फाइंड आउट केलेले आहेत. इथे आपण राईट करून घेऊयात. आता इथे व्यवस्थित काउंट करायचे आहे की किती टाइम्स 2 आहे आणि ते इथे राईट करायचं आहे. एक जरी टाइम्स
टू मिस झाला किंवा आपण एक्स्ट्रा राईट केला तरी सुद्धा आपले आन्सर चुकू शकते. त्यामुळे व्यवस्थित काउंट करून इथे आपण राईट करून घेऊया. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 टाइम्स 2 आपल्याला इथे राईट करायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे व्यवस्थित आपण काउंट करून इथे आपले प्राईम फॅक्टर्स राईट करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? येस, स्क्वेअर रूट. कशाचा? 4096. सो स्क्वेअर रूटच्या साईनमध्ये आपण 4096 राईट करून घेऊयात. आणि आता हे जे आपण 2 राईट केलेले आहेत ते सुद्धा स्क्वेअर रूटमध्ये राईट करूयात. आता कॉमन पहा, हे पहा, अशा प्रकारे आपल्याला 2 2चे पेअर करायचे आहे आणि हा स्क्वेअर रूट आपल्याला इथून काढायचा आहे. त्यासाठी आपण कॉमन इथे राईट करून घेऊयात. 2, मग या दोघांमधील 1 2 मल्टिप्लाइड बाय 2, त्यानंतर या दोघांमधील 1 2, त्यानंतर हा, मग हा आणि मग हा. हे पहा किती आपल्याला 2 राईट करायचे पाहूयात आपण. 1 2 3 4 5 आणि 6 झाले का आपल्या इथे 6 राईट करून. 1 2 3 4 5 1 रिमेनिंग राहिलेला आहे 6. ओके, आता मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 2 2s are 4, 4 2s are 8, 8 2s are 16, 16 2s are 32 आणि मग 32ला 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळणार आहे 64. सो इथे आपले फायनल आन्सर होणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 4096 इज इक्वल टू 64. दिस इज आवर फायनल आन्सर. नेक्स्ट 5 नंबरला दिलेले आहे 1089. चला प्राईम फॅक्टर्स राईट करून घेऊयात 1089चे. सो इथे 3ने आपण डिवाइड करू शकतो. 3 या प्राईम नंबरने 3ने डिवाइड केल्यानंतर इथे आपल्याला आन्सर मिळणार आहे 363. त्यानंतर पुन्हा 3ने आपण डिवाइड करू शकतो. 3 1s are 3, 3 2s are 6, 3 1s are 3. त्यानंतर डायरेक्ट आपण 11ने डिवाइड करू शकतो. 11 11s are 121, 11 1s are 11. सो इथे हे झाले आपले प्राईम फॅक्टर्स. कशाचे? 1089चे. इथे राईट करून घेऊयात. 3 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 11 मल्टिप्लाइड बाय 11. स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे म्हणून अशा प्रकारे आपण राईट करणार स्क्वेअर रूटमध्ये. आता इथे 3 मल्टिप्लाइड बाय 3 हे एक पेअर झालं. यातील कॉमन आपल्याला एक 3 राईट करायचं आहे आणि 11 मल्टिप्लाइड बाय 11 हे एक पेअर झालं. सो स्क्वेअर रूट ऑफ 1089 इज इक्वल टू, यातील एक कॉमन आपल्याला घ्यायचं आहे 3, त्यानंतर 11 मल्टिप्लाय इथे आपल्याला करायचं आहे. 11 3s are 33. सो स्क्वेअर रूट ऑफ 1089 इज इक्वल टू 33. हे झाले आपले फायनल आन्सर. इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 30 कंप्लीट झालेला आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन अ नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.